मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा। चैतन्य शक्ती आई जगदंबा भवानी, जगद्गुरु संत सेवालाल महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, देवतुल्य वसंतराव नाईक, महात्मा ज्योतिराव फुले, वंदनीय बाळासाहेब ठाकरे व देशाच्या जडणघडणीमध्ये ज्या महामानवांचं योगदान आहे त्या सगळ्या महामानवांना तथा संत महंतांना माझा सर्वप्रथम अभिवादन। आज इथे उपस्थित आदरणीय व्यासपीठ आणि या प्रचंड उन्हामध्ये आलेले सगळे बाळासाहेबांचे कडवे शिवसैनिक, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, आमच्या माता भगिनी, ही शिवसेनेची सभा आहे त्यामुळे शांततेने ही सभा करणं आणि शांततेने आपल्याला सर्वप्रथम जिंदाबाद यांचा नारा होणं जरुरी असल्यामुळे सर्वप्रथम मी घोषणा करतो, माझ्यासोबत सगळे घोषणा करा। जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी। आज माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहकार्याने आपले लोकप्रिय नेते, आता माजी आमदार म्हणणार नाही, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने भावी खासदार माननीय संजय देशमुख साहेब हे नामांकन अर्ज दाखल करत आहे आणि जो उत्साह आज तुमच्यामध्ये आहे हाच उत्साह 4 जूनला तुमच्या आशीर्वादाने पूर्ण यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये दिसून पडणार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी सीट आहे, महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे, या उमेदवारांना आपल्याला 26 असतील। मी सांगतो उद्या महायुतीचा उमेदवार जाहीर होणार की नाही ही पण एक शंका आहे, कारण आणि पदाधिकाऱ्यांना जसं संतांची धनाची मोगलांना पाण्यामध्ये दिसत होते, घोड्याला पाणी पाजताना पाण्यामध्ये दिसत होते, तसंच सर्व या महायुतीच्या लोकांना माननीय उद्धव साहेब आणि संजय देशमुख साहेबांची एवढी भीती निर्माण झालेली आहे, म्हणून आतापर्यंत त्यांचा कॅन्डिडेट उमेदवार म्हणून येईल। मी तुम्हाला सर्वांना सांगतो, फुल थापा देतील, सांगतील की मी पोहरादेवीचा विकास केला, मी 593 कोटी रुपये आणले, बंधूंनो संत बेलापूरला, मुंबई येथे बेलापूरला 750 कोटीची जमीन जे समाजाला महाराष्ट्र शासन बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार माननीय संजय देशमुख साहेब यांची निशाणी आहे मशाल, आणि या मशालीवरच आपल्याला बटन दाबून त्यांना निवडून आणायचं आहे। आणि जाता जाता एवढंच सांगतो की माननीय इथे जे उमेदवार संजय देशमुख साहेब आहेत त्यांच्यासोबत आमचा समाज सुद्धा खंबीरपणे आहे। आपल्याला माननीय उद्धव ठाकरे साहेब हेच उमेदवार राहतील। तुम्हाला अजून सांगतो, माननीय ययाती मनोहरराव नाईक साहेब हे सुद्धा माननीय संजय देशमुख साहेबांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेले आहेत, त्यांचा मी शब्दचिन्हाने स्वागत करतो। आपण सुद्धा माननीय ययाती मनोहर नाईक साहेबांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं।
संजय देशमुख साहेबांसोबत आहे म्हणून ही सीट आज शिवालाल महाराजांचे जे बोल होते मी त्यांचा वंशज आहे तुमच्या समोर तुमच्या साक्षीने सांगतो की माननीय संजय देशमुख साहेब 1.5 लाखाच्या वरून निवडून तुमच्या आशीर्वादाने आपल्याला आणायचं आहे एवढे बोलतो आणि मी माझे 2 शब्द बंद करतो आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे जय शिवालाल यानंतर आदरणीय एसपी और सभी महाराष्ट्र महाविकास आघाड़ी के उद्धव बाला साहब ठाकरे के सिपाही भारतीय राज्य कांग्रेस के सिपाही तथा शरद पवार साहब के सिपाही दोस्तों आज ये विशाल सभा का आयोजन आज नॉमिनेशन फॉर्म भरने के लिए जो यहाँ पर समंदर के मानी हम लोग जमा हुए हैं ये सिद्ध करता है कि आने वाली जो लोकसभा की हमारी लड़ाई है वो हुकुमशाही विरोध लोकशाही और संविधान बचाने के लिए हमारी लड़ाई है। आज हर इंसान चाहे वो नौजवान हो शेतकरी हो शेत मजदूर हो आज महंगाई के मार से बेजार हो चुका है और सभी भारत के वासियों को इसी क्षण का इंतजार था। आइए हमको तीनों विपक्ष के लोगों को मिलकर आज मशाल को चुनकर लाना है क्योंकि बहुत हो गई महंगाई की मार और अब की बार दिल्ली की सरकार हर साल आज माननीय संजय देशमुख आप सबका आशीर्वाद देने के लिए यहाँ पर आए हैं। आप सभी से विनती है कि आज इसे फॉर्म भरने की तारीख से हमारे जोश को कायम रखना है। हमें यहाँ पर ये सोचना नहीं है कि मुझे फोन नहीं आया कैसा जाएगा करिता आपण सर्वांचे आवडते उमेदवार संजय भाऊ देशमुख रेकॉर्डिंगचं टायमिंग बंद झाला तर मला थोडंसं महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब आदरणीय शिवाजीराव मोघे साहेब आदरणीय प्रफुल्लभाऊ ठाकरे प्रफुल्लभाऊ आणि महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे उपस्थित असलेले पदाधिकारी त्यासाठी महाविकास आघाडीने कॅन्डिडेट दिलेला आहे आणि महाविकास आघाडीने आज न्यायामध्ये त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहात। भारतीय जनता पक्षाने आपल्या मतदारसंघामध्ये सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेमध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे की त्या ठिकाणी भावना गवळी निवडून येणार नाही। भावना गवळी निवडून येणार नाही त्यांनी हे जाहीर केलेलं आहे की कोणताही उमेदवार या ठिकाणी युती करून लढायला तयार नाही। पण आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित झालेला आहात। आपण हे सांगतो आहे की संजय देशमुख मोठ्या ताकदीनं मोठ्या शक्तीनं मोठ्या मताधिक्यानं ही निवडणूक जिंकणार आहे आणि जिंकणार आहे। मी तो गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी सत्ता आहे। महत्व आहे मित्र फक्त एका उमेदवार निवडून द्यायचा आहे अशातल्या परिस्थिती नाही आहे। या ठिकाणी आपल्याला फुलथापा देऊन सत्तेमध्ये बसलेले 10 वर्षापासून कशा प्रकारची सत्ता चालू आहे या ठिकाणी ते सविस्तर सांगण्याची आवश्यकता नाही आहे। आपण सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे। या ठिकाणी आज मोदी प्रत्येक भाषणामध्ये मोदीची गॅरंटी आहे बोलण्याचा प्रयत्न करतात
त्याला विचारलं पाहिजे या व्यासपीठावरून की त्यांनी आतापर्यंत जे गेल्या 10 वर्षामध्ये गॅरंटी दिलेली होते त्या गॅरंटीचा काय झालं. मित्र, एक गॅरंटी त्यांनी 7 फेरे टाकून ते गॅरंटी दिलेली होती ते सुद्धा पूर्ण केलेली नाहीये. मोदीची गॅरंटी फक्त एक गॅरंटी आहे मोदीची, भ्रष्टाचार संपवण्याची कोशिश करतो. परंतु मोदी सांगतात तुम्ही किती भ्रष्टाचार करा, देश लुटून खा, काहीही करा, मला मुद्रा घाला, मी तुम्हाला बाल बिका होऊ देणार नाही. एवढ्या गॅरंटीशिवाय त्याची गॅरंटी नाहीये. तर यासाठी मी बोलणारे खूप आहेत म्हणून आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या पक्षाच्या याच्यामध्ये तुझाव न करता आघाडीचे उमेदवार आहे, सक्षम उमेदवार आहे, पूर्ण ताकदीनिशी आपण त्या ठिकाणी उभं राहायचं आहे आणि कोणाच्याही भूलथापाला बळी पडायचं नाही. आणि त्या ठिकाणी आपण होणाऱ्या 26 तारखेला मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. फक्त आपल्याला 2-3 शेटच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण काय करायचं आहे. अब फकत शोर मचाने से कुछ नहीं होगा, अब सिर्फ शोर मचाने से कुछ नहीं होगा, सिर्फ नारे लगाने से कुछ नहीं होगा. सारे गम सारे शिकवे भुला के उठो, सारे गम सारे शिकवे भुला के उठो, दुश्मनी जो भी हो उसे भुला के उठो. अब अगर न जागोगे तो मिट जाओगे, सूखे पत्तों की तरह बिगड़ जाओगे. तुम जो चाहो तो जमाने को हिला सकते हो. जनता, तुम जो चाहो तो जमाने को हिला सकते हो, जीत का एक नया इतिहास बना सकते हो. धन्यवाद. संजयजी देशमुख यांच्या प्रचारार्थ त्यांच्या नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे सर्वांचे नाव घेणं शक्य नाही, परंतु या ठिकाणी उपस्थित आदरणीय माणिकराव ठाकरे साहेब, आदरणीय मोगे साहेब, संजयजी देशमुख, आदरणीय आमदार गुलजारजी बिर्ला, सन्माननीय मंच आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस आपण खूप वेळपासून बसून आहात हे समजून जास्त वेळ न घेता, निवडणूक ही लोकशाहीची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेला आपण लोकशाही या मार्गाने सामोरं गेलो. त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी जे मतदान केलेलं होतं, केलेलं असेल आणि आजही जो आपण करतो याच्यामध्ये फरक आहे. त्यावेळेस आपण 4 लोकांमध्ये लोकशाहीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून उमेदवार उभे राहायचे आणि आपण कोणाला तरी निवडून द्यायचं. परंतु आजची निवडणूक जी आहे ही मित्रांनो लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर होऊ घातलेली ही निवडणूक आहे. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे, मागच्या वर्षी पराठी पेरली म्हणजे दररोज पराठी येत नाही, तुम्ही सोयाबीन पेरलं घ्या शकू. आता तसं करू नका मित्र, लोकशाही जगवायची आहे. आणि म्हणून कोणत्या आघाडीचा माणूस आहे, इंडिया आघाडीचा माणूस आहे हा. आणि म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांनी जेव्हा सत्ता केली एका झटकामध्ये राजीनामा देऊन टाकला. आणि दिला की नाही दिला. अनेक लोक सत्तेसाठी मरमर करतात आणि शांताबाई होतात, ते शांताबाई झाले नाही. शरदचंद्र पवार साहेब का ला काय हो 82-85 वर्षाचा माणूस आधी रात्रंदिवस मेहनत करतो, करतात की नाही. कुणासाठी आहे, त्यांनी ठरवलेला की दिल दिया है, लयच हुशार दिसून राहिले. आणि म्हणून जास्त वेळ झाले मित्र, हे मास्तर लोकांना याच्यामध्ये बोलत नाही. मित्र ला काय करा, येत्या 26 तारखेला डोळ्यात तेल घालून, रात्र तर वैराची आहे पण दिवसा सुद्धा वैराची आहे. कारण त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, तुमच्याकडे आहे का. फक्त जनता आमच्या सोबत आहे, कार्यकर्त्यांच्या सोबत आहे, त्यांच्याकडे प्रचार माध्यम त्यांच्याकडे आहे, न्याय व्यवस्था त्यांच्याकडे आहे, त्यामुळे इलेक्शन कमिशन त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून त्या इलेक्शनचा पूर्ण ढाचा बदलला मित्र. आणि काय म्हणतात आपली बात, अरे थरथर कापत आहे माणूस, घरी येत नाही, घरी आहे कोण. आणि अशा प्रकारच्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये अजूनही संजय देशमुखांसारखा एक कबड्डीचा प्लेअर जेव्हा मैदानामध्ये उतरला तर तिकडला जे काही माणूस रेट टाकायला तयार नाही. तिकडे येईल तसा इकडे
आणि म्हणून संजय देशमुखांसारखा मोगे साहेबांसारखा ठाकरे साहेबांसारखा डॉक्टर नवीन ही सगळी प्रचंड सुंदर टीम आहे. फक्त एकच करायचं आहे की दिल दिया है जान भी देणे म्हणत असेल तर खरी जाताना एकच लक्षात ठेवा. प्रचंड समस्या आहे, महिलांच्या समस्या आहे, पुरुषांच्या समस्या आहे. 25,000 तरुणांनी नोकऱ्या मिळून आत्महत्या केलेल्या आहे. ही माझा विचार नाही आहे. फक्त MSP मिळाली पाहिजे, किंवा आधारभूत भाव आम्हाला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. म्हणून या 2011 मध्ये 2000 केली होती की शेतकऱ्यांना न्याय मिळाला असेल तर 6 मुख्यमंत्री जमा झाले. त्याच्यामध्ये त्या जे नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी मागणी केली होती की लाभ काय करा, पण स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणी पहिली नरेंद्र मोदींनी केली होती. आणि 2014 मध्ये कबूल केलं होतं की स्वामीनाथन समिती शिफारस लागू केल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्या नंतर मध्ये लिहून आम्हाला करता येणार नाही. अशा शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, महिलांची, युवकांची आणि आता मध्य प्रदेशामध्ये एका आदिवासी माणसावर तुम्ही उभ्यान लग्न करता, UP मध्ये एसी माणसाचं उभ्यान लग्न करता तामिळनाडूच्या देशामध्ये. म्हणून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, शेजाधर्म, कणाव ह्या सगळ्या लोकांना न्याय द्यायचा असेल. यावेळी तुम्हाला संभव आणि युगे युगे म्हणून तुम्हाला पुढे याद आहे. आमच्या सोनिया गांधी अतिशय वय आहे, कबीर बर्मन संतांच्या ठरवले आहे मरेंगे तो पार्टी के लिए मरेंगे और मरेंगे तो देश के लिए मरेंगे. अशा प्रकारची कुर्बानी व्यवस्था ठिकाणी आहे. तुम्हाला सगळ्यांना 26 तारखेपर्यंत एकही टक्का वाईट बोलायचं नाही, एकदा लीक खेळताना दूध स्टॉप करायचं नाही, वा काही झाले चालेल. पण यावेळेस मात्र तुम्हाला अभी नाही तो कभी नाही या देशाचं वाटोळ करण्याची प्रगतीची सूट आलेली आहे. हजारो किलोमीटर जमीन आपली परदेशात गेलेली आहे, तरी मात्र नरेंद्र मोदी साहेब बोलत नाही. आणि म्हणून मला अजूनही गॅरंटी नाही माझ्या यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा उमेदवार निश्चित करेल अशी मला बिलकुल गॅरंटी नाही. अशा स्थितीमध्ये माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या नेत्यांनी, माझ्या संपूर्ण प्रचार बांधवांनी, माझ्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, वाद काय करा. या देशातील जनतेचं सुंदरचं मत तयार करत असेल माझ्या पत्रकार बांधवांनी सुंदर न्याय देण्याचे प्रयत्न करावे, लोकशाहीला न्याय द्यावा अशी विनंती करतो. एवढीच मी आग्रहाची विनंती करून थांबवतो. जय हिंद, जय भारत. देशमुख, माणिकराव ठाकरे साहेब, मुलके साहेब, आमचे तिवारी साहेब, राष्ट्रीय प्रवक्ता आमदार साहेब, लिंगाडेजी, उपस्थित सर्व प्रतिष्ठित भगिनी बंधूंनो, ही लोकसभा निवडणुका सगळ्याच निवडणुका महत्वाच्या असतात, परंतु ही निवडणूक एवढी महत्वाची आहे. या देशामधला एक दुष्ट माणूस, या देशात एक दुष्ट सरकार, BJPचं सरकार जोपर्यंत या देशात हटवणार नाही तोपर्यंत लोकशाही जिवंत राहू शकत नाही. म्हणून याला हटवण्यासाठी ही महत्वाची निवडणूक होऊ घातलेली आहे. सुदैवानं आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जे आघाडी महाविकास आघाडीचे शासन आलं आहे, हे म्हणजे शासन होतं आता नाही, परंतु आज लोकांमध्ये प्रचंड अशा प्रकारचं वातावरण आहे. त्याचे मी आपल्याला उदाहरण देईल. एक उदाहरण देतो तुम्हाला. बंजारे तर निवडून आले 60 वर्ष नागपूरमध्ये MLC कधीच निवडून नाही आता. महाविकास आघाडीचा बंजारे निवडून आले. त्याच्यानंतर दुसरे जे सुधारणा तयार करण्याकरता एवढ्या मोठ्या प्रमाणे सर्वांनी वेळ केली. महाविकास आघाडीचा एकही पक्ष कमजोर पडला नाही. आणि मला शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला धन्यवाद द्यावा लागेल. या 5 सीटा ज्या आल्या त्या काँग्रेसच्या आलेल्या आहेत. तिथे आमचं पक्षपात असल्यामुळे आम्हाला ते तिकडे दिल्या आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेला निवडून दिलं. आता शिवसेनेला निवडून द्यायची जबाबदारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आहे. आणि त्यांची निशाणी आहेत मशाल. त्यांना आता 200च्या वर सुद्धा सीट निवडून येत नाही असं त्यांना वाटायला लागलं. त्याचं कारण असं आहे, 2018ला त्यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या विधानसभेमध्ये आपला मुख्यमंत्री होता तो पाडून टाकला. 2018 मध्ये मध्य प्रदेशमध्ये आपलं गव्हर्नमेंट होतं काँग्रेसचं, ते सुद्धा त्यांनी पाडून टाकलं. आणि आता महाराष्ट्र सुद्धा पैसे देऊ त्यांनी गव्हर्नमेंट पाडलेलं आहे. आणि हे एवढंच नाही, झारखंडचे पारा निघाले होते परंतु त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी जेलमध्ये यायचं पसंत केलं परंतु ते आले नाही. शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्य ठाकरे साहब, तुम आगे बढ़ो. रोहित दादा पवार, तुम आगे बढ़ो. जय भवानी, जय भवानी. आदरणीय उत्तरजी ठाकरे साहब, तुम आगे बढ़ो. महाविकास आघाडीचा मी आदरणीय
आदित्यजी ठाकरे साहेब रोहितदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रमोदानजी ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, मासाहेब ठाकरे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपापल्या भाषणांनी समोर संपवण्यापूर्वी आदरणीय श्री रोहितदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे साहेब यांच्या मनपूर्वक जिल्ह्याच्या वतीनं भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, हरित क्रांतीचे प्रणेते यवतमाळ जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब या सर्व महामानवांना मी वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते आदित्यजी ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय रोहितजी पवार, आमच्या या जिल्ह्याचे काँग्रेस महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब, आदरणीय शिवाजीराव मुंगे साहेब, आदरणीय वसंतरावजी फुलके, धीरजी लिंगाडे, वजाजी मिर्झा, सुभाष भाऊ वानखडे, आदरणीय कीर्तिबाबू गांधी, वामनरावजी कासावार, आमचे मित्र खाजा बेग, प्रफुल्लभाऊ मानकर, यायाती नाईक, किशोरजी तिवारी, सुनील भाऊ धाबेकर, आदरणीय आमचे मोठे बंधू बाळासाहेब मामुळकर, प्रवीण भाऊ देशमुख, बाळासाहेब मुनगंटीवार, विश्वास भाऊ गांधेकर, मंचावर उपस्थित असलेली आमची सर्व नेते मंडळी आणि वेगवेगळ्या गावातून आलेले आमचे सर्व वडीलधारी मंडळी, युवक मित्र मंडळी, बंधू आणि भगिनींनो, एवढ्या उन्हामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. एवढ्या उन्हामध्ये आपण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आपण आलेल्या एवढ्या उन्हाच्या याच्यामध्ये आपल्या शरीरामधून घामाच्या धारा वाहून आल्या. मित्र, मी आम्हाला तुम्हाला या शाश्वती देतो की जेवढा तुम्ही माझ्यासाठी घाम गाळाल या यवतमाळ वाशिमचं भाग्य संजय देशमुख पलटवण्याशिवाय मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे हा शेतकऱ्याचा जिल्हा, हे गरीब सामान्य आदिवासाचा जिल्हा, हा गरीब सामान्य बंजारा समाजाचा जिल्हा, हा ओबीसीचा जिल्हा, याच्यामध्ये राहणारे आमचे अल्पभूधारक शेतकरी. परंतु आज आमच्या शेतकऱ्याचे काय हाल आहे? अरे 11,000चा कापूस 7,000वर आला, 6,000चा सोयाबीन 4,000वर आलं. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 11,000 रुपये देण्याचं भाव देण्याचं काम माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलं. आमच्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी एका थंबवर देण्याचं काम त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी केलेलं आहे. मित्रांनो, आघाडी झालेली आहे. माझी आपल्या सर्व बंधूंना विनंती आहे की आपलं हे एक मत या यवतमाळ वाशिमचं भाग्य पलटवणार आहे. हे आपलं एक अमूल्य मत माझ्यावर विश्वास ठेवून, या आघाडीवर विश्वास ठेवून मशाल या चिन्हाचं बटन तुम्हाला दाबायचं आहे आणि निश्चितपणे या भागाचा विकास करण्याच्या संदर्भात मी सदैव तत्पर या ठिकाणी राहणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहित आहे तरुण बेरोजगाराचे हाल आहे, शेतकऱ्याचे हाल आहे, छोटे छोटे व्यापारी आहे, त्यांना सुद्धा जीएसटी
आमचा छोटा व्यापारी सुद्धा या ठिकाणी बर्बाद झालेला आहे. म्हणजे या ठिकाणची जनता कोणी खुश नाही, तरुणांना काम नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे. अधिकारी आणि पुढाऱ्याची युती झालेली आहे. तुम्ही कुठेही जा, तहसील मध्ये जा भ्रष्टाचार आहे, पोलीस स्टेशन मध्ये जा भ्रष्टाचार आहे, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जा, पैशाशिवाय काही काम होत नाही. आणि मोदी साहेब सांगत होते की मैं खाऊंगा ना खाने दूंगा. अरे सगळा खाऊन राहिले तुमचे आमदार खासदार, तुमचे मंत्री एवढे गब्बर झालेले आहे. या गब्बर लोकांना कुठतरी जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. मित्र, आपल्या सर्वांना माहित आहे की डीपी जळाली तर 15-15 दिवस आपल्याला डीपी मिळत नाही. आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे हाल आपल्या सर्वांना माहित आहे की या ठिकाणी हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कंपनी होती, ती बंद पडली. ओरिएंट सिंटेक्स कंपनी होती, ती बंद पडली. रेमंडचे 4 युनिट होते, 2 चालू आहे, 2 बंद पडले. अरे तुम्ही सांगितलं होतं की 6 महिन्यात या ठिकाणची पाणी पुरवठ्याची योजना करू. 6 वर्ष झाले अजून पाणी पुरवठ्याची योजना यवतमाळमध्ये झाली. अशा अनेक गोष्टी आहेत. 2003 मध्ये नाट्यगृहाचं काम सुरू झालं. 2023 झाले तरी यवतमाळचं नाट्यगृह अजूनही झालेलं नाही. 6 महिन्यात पाण्याची योजना करतो म्हटलं. आज या ठिकाणी 6 वर्ष होत आहेत, ते सुद्धा होत नाही. या ठिकाणचा यवतमाळ जिल्ह्याचा क्राईम रेट किती वाढलेला आहे. अहो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये सायकल जर लागली तर खून होते. एवढा क्राईम रेट या यवतमाळ मध्ये लागलेला आहे. मित्र, आमदार खासदार कोणासाठी असले पाहिजे? आमदार खासदार हे सर्वसामान्य जनतेसाठी असले पाहिजे, गरिबांसाठी असले पाहिजे, शेतकऱ्यांसाठी असले पाहिजे, सामान्यांसाठी असले पाहिजे, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारा खासदार असला पाहिजे. अरे आमच्या ताई म्हणतात की मी रेल्वे आणली. ताई, 10 वर्ष झाले फक्त 30 किलोमीटर रेल्वे आणली आणि अंतर आहे 240 किलोमीटर. म्हणजे अजून 90 वर्ष लागणार आहे रेल्वे यायला. ताईचं आपलं एवढं जोरदार काम आहे की अजून फक्त 30 किलोमीटर रेल्वे आली, 240 किलोमीटर अंतर आहे. एका वर्षात फक्त 30 किलोमीटरचं काम झालेलं आहे. या ठिकाणचे उद्योग मोदी साहेबांनी सर्व गुजरात मध्ये दिले. सर्वसामान्याला या ठिकाणी दिलासा नाही. या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित आहे की हे जे सर्व मंडळी आहे यांना फक्त पैसा कमवायचा आहे. अरे हे कमिशन खोरी कुठेतरी बंद झाली पाहिजे. एका गावात तुम्ही रोड देता, पैसे घेतल्याशिवाय रोड देत नाही. नालीचं काम असलं तर पैसे घेतात, खासदार निधी देत असताना पैसे घेतात, जिल्हा परिषद मध्ये काम देत असताना पैसे घेतात. अरे पैसे खासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलेला आहे का? अरे गरीब आणि सामान्याचं पाप तुम्ही या ठिकाणी घेऊन आलेले आहे. अरे गरीब आणि सामान्य माणसाला मदत केली पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे, सर्वसामान्य जनतेला आपला खासदार म्हणून वाटलं पाहिजे. परंतु 4 वर्ष यायचं नाही आणि एका वेगळ्या पद्धतीने काम करायचं. या ठिकाणी मित्र, आपल्या सर्वांना माहित आहे या ठिकाणी जे काही उमेदवार येतील ते येऊ द्या. या ठिकाणी जनता आमच्या सोबत आहे. अनेक गावामध्ये ढोल ताशे लावून माझं स्वागत करण्यात आलं. मला असं वाटलं की माझा परिचय नाही, लोक एवढे ढोल ताशे कसे काय लावून आले. परंतु लोकांना हे माहित आहे की हे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार आहे. हा उमेदवार काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. हा उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार आहे. आमचे सहकारी पक्ष आप पार्टी असतील अनेक पार्ट्यांनी एकत्र झालेला आहोत. मित्र, मी एवढं सांगू इच्छितो की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आला, तुमचा विश्वास माझ्यावर दाखवला. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मी कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. किती संकट आले, किती यांनी अत्याचार केले, जेलमध्ये जायचं काम पडलं तर चालेल, पण आघाडी आम्ही कधी फुटू देणार नाही आणि आघाडीची कधी गद्दारी करणार नाही. हे वचन तुम्हाला सर्वसामान्य जनतेला मी या ठिकाणी देतो. शेवटी मित्र, या ठिकाणी आपल्याला माहित आहे या पक्षाच्या धोरण जे आहे हे आम्ही 3 पक्षाच्या लोकांना माझी विनंती आहे. एखाद्या वेळेस माझा फोन येणार नाही, एखाद्या वेळेस तुम्हाला मान सन्मान मिळणार नाही, पण कृपा करून गैरसमज करू नका. ही लढाई संजय देशमुखची नाही, ही लढाई आपल्या सर्वांची आहे. म्हणून सर्वजण या ठिकाणी उमेदवार समजून या ठिकाणी सहकार्य करावं आणि आपले हे दोन्ही उमेदवार जे पुढे येणार, आता बाई येते का बुवा येते हे तुम्हाला माहित आहे. कोणी येऊ द्या, पैलवान कोणी तयारी आपल्या, हे सर्वसामान्य जनता आमच्या सोबत आहे. आता आम्हाला काळजी राहिली नाही. आपला आशीर्वाद
आपलं सहकार्य असंच राहू द्या. मी निश्चितपणे विकासाची गंगा यवतमाळ वाशिम मध्ये आणल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री देतो आणि माझे 2 शब्द